शरद पवार यांची तब्येत खालावली, तातडीनं उपचार सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर येते. अचानक थकवा आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे तातडीनं दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आज सकाळी शरद पवार यांना प्रकृतीत अस्वस्थता जाणवू लागली. काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणाचा त्रास होत असल्याचं समजत आहे. प्रकृती खालावल्याची चिन्हे दिसत डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्णालयात दाखल होताच काही मिनिटात त्यांना सलाईन लावण्यात आली. थकवा आणि शरीरातील कमजोरी लक्षात घेऊन डॉक्टरांनी आवश्यक उपचार प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं असून सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली आहेत. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली. बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट केलेलं असून त्यांना हायड्रेशनचा त्रास जाणवतो आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही वैद्यकीय तपासण्या बाकी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मांडलेले आहेत. दरम्यान मागील आठवड्यात याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले होते. यावेळी प्रकृती सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा अशक्तपणा वाढल्याने त्यांना पुन्हा दाखल करावे लागले. डॉक्टरांकडून पुढील काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. पुढील वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती जाहीर होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.